अस्सलाम वालेकुम, नमस्कार. माझं नाव शेख शकील. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहत होतो. मला 2010 पासून शुगरचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मला जे तर 3 वर्षापूर्वी मला जे तर जखम झाली होती. मला शुगर असल्यामुळे माझं बायपास झाल्यामुळे मला ते जे तर जखम बरं होत नव्हता आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला भरपूर अँटीफॅटिक इंजेक्शन वगैरे दिले, ज्याच्या कारणामुळे जे तर माझ्या पोटात पाणी भरायला सुरुवात झाली होती. आणि मागच्या वर्षी माझ्या पोटात इतकं पाणी भरलं होतं की माझी किडनी, हार्ट वगैरे सगळं काही फेल झाले होते. म्हणजे वर्किंगमध्येच नव्हतं ते. 80-90% फेल झाले होते, ज्याच्यामुळं डॉक्टरांनी मला ॲडमिट करून सुद्धा घेतलं नव्हतं. सगळे डॉक्टर मला ॲडमिट करायला नाकारले होते. याच्यात जे तर मी कंडिशनमध्ये होतो. मला 4 महिन्यापूर्वी माझ्या मित्रांनी जे आहे तर बापूजींचा ॲड्रेस दिलं आणि 4 महिन्यापूर्वी मी जे तर बापूजींकडे जे तर दाखवायला गेलो. 4 महिन्यापासून जे तर मी बापूजींचा ॲड्रेस दिलं. निसर्गोपचार तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय कथाकार, भविष्यवक्ता, महामंडळेश्वर मुक्तानंद गिरी बापूजीकडे जे तर मी गेलो. त्यांचा मुंगसापूर येथे आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये मी गेल्यानंतर बापूजींनी मला पाहिलं. बापूजींनी मला पाहिल्यावर जे तर बापूजींनी मला इतकं मोठं आश्वासन दिलं की तुम्ही 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण पहिल्यासारखे जे तर होणार. तुमची शुगर, तुमचं हार्ट गेट सगळं वर्किंग करायला लागलं आणि बापूजींच्या आश्वासनामुळे जे तर मला खूप बरं वाटलं. बापूजींनी मला औषध दिली. बापूजींकडनं मी औषध घेतली आणि मला 2च दिवसात जे तर बापूजींच्या औषधामुळे जे तर फरक पडला. माझ्या बॉडीवर पूर्णपणे सूज आली होती. मी 2 पावलंसुद्धा चालू शकत नव्हतो. पण बापूजींचे औषध खाल्ल्यामुळं 2च दिवसात माझ्या शरीरावरची सगळी सूज गायब झाली. एकदम अशा चमत्कारी प्रकारे जे तर गायब झाली आणि मग मी पहिल्यासारखं जे तर पूर्णपणे मोकळा झालो. मला पूर्ण सूज उतरल्यामुळं मला जे तर चालता येऊ राहिलं. मी मोकळ्या मनाने चालू राहिलो. अगदी मला काही दम लागत नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे जे तर बापूजींचं मी खूप खूप आभारी आहे. तसेच माझ्या मिसेसलासुद्धा सर्दीचा प्रॉब्लेम होता. लहानपणापासून ॲलर्जी होती. ती ॲलर्जी जी आहे तर आम्ही तिथं बापूजींनासुद्धा दाखवली. बापूजींनी औषध दिल्यामुळं माझ्या बायकोची सुद्धा 3च दिवसात सर्दी पूर्णपणे बरी झाली. ती फरशीवर पायसुद्धा ठेवू शकत नव्हती. फ्रीज उघडलं तरी तिला जे तर शिंका यायच्या. पण बापूजींच्या औषधामुळे जे तर ती पूर्णपणे चांगली झाली. त्याच्यामुळे बापूजींचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.